आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कोण आले? दादाने सांगितलं होतं की कोणीही आलं तरी त्याला घरात घेऊ नको। कोण असेल पण आता? कोण आहे? कोण आहे बाहेर? साकेत, तू आलायस का? साकेत, ऐक ना। अरे असं डोक्यात नको ना राग घालून घेऊ। आपण दादा जे काही वागलाय त्यामुळे चिडलायस ना तू? साकेत, अरे किती चांगले मित्र होतो रे आपण। बघ हे सगळं काय होऊन बसलंय। साकेत, तू थांबावा हे सगळं, मला भीती वाटतेय। साकेत, साकेत थांब ना। साकेत, तू जा ना आता इथून प्लीज। आपण दादा आल्यावर बसून बोलूयात ना। साकेत, आपण सगळे काही समज। साकेत नको ना। कोणी आहे का इथे? हॅलो, कोणी आहे का इथे? साकेत थांब ना प्लीज। फोन कुठे? फोन कुठे गेला? हा चिमणे। हॅलो दादा, ऐक ना। दादा, इथे दरवाजावर कोणीतरी आलंय आता आणि खूप वेळ झाला तो दरवाजा ठोठावतोय आणि कुठला तरी एक हत्यार तर खूप जोर जोरात दरवाजावर मारतोय। दादा, तू मला खूप भीती वाटतेय। तू काळजी करू नको अजिबात। दादा खिडक्या लावून घे, अजिबात काळजी करू नको। हो केलंय। ऐक ना, मला खूप भीती वाटते। माझा जीव घेईन तो माणूस आज। तू कर ना काहीतरी प्लीज। काहीही झालं तरी दादा खिडक्या उघडायच्या नाहीत। तुझ्या सुट्टीला पाठवतो मी कोणाला तरी। तू बचावासाठी हातात काठी किंवा चाकू घे, पाठवतो मी कोणाला तरी। दादा प्लीज लवकर पाठव ना, मला खरंच खूप भीती वाटते दादा। हा हो। साहेब, हॅलो। हा सुधाकर, जैन साहेब। हे बघ, आत्ताच्या आत्ता माझ्या घरी जा। काय झालं साहेब? आत्ताच्या आत्ता माझ्या घरी जा। माझ्या बहिणीवर कोणतरी हल्ला करायचा प्रयत्न करतो, ताबडतोब जा। काय? हो लगेच जातो।
चिघळतील याने. हे जर दादाला कळलं ना, दादा आता जिवंत नाही सोडणार तुला. जिवंत तर नाही ठेवणार आता तुला मी. सांगित नको ना. गाड्या आले. हा का कडमडला इकडं. हेनं जामकरला सांगितलं असेल फोन करून आणि मग जामकरनं आला इकडे पाठवलं असेल. ही आर्या जरा जास्तच हुशार निघाली आणि ही हुशारी तिच्या जीवावर बेतली. हे तर हत्याराचे वार आहेत. हा कोणतरी पळून गेलं वाटतं. कोण आहे रे तिकडं? कोणा सांगितले? अरे ताई मी आहे हवालदार सुधाकर. जामकर साहेबांनी पाठवलंय. दार उघडा. अहो उघडा, विश्वास ठेवा. जामकर साहेबांनी पाठवलंय मला. घाबरू नका. एक एक एक. अहो घाबरू नका. अरे ताई घाबरू नका. शांत व्हा, शांत व्हा. घाबरू नका, घाबरू नका. मीच आहे. अहो तुम्ही जामकर साहेबांच्या बहीण आहात. घाबरताय कशाला? हा शांत व्हा. कोणीतरी दरवाजावर आलो होतं आणि खूप जोर जोरात वार करत होतो. मला खूप भीती वाटते. हो, वार करताना तुम्ही त्याचा चेहरा बघितलात का? तुम्हाला कोणी धमकी दिली का? मग तुमच्या नावाने कोण काही बोललं का? नाही, फक्त वार करत होता तो कंटिन्युअसली. काहीच बोललं नाही कोणी. खूप भीती वाटते. हो, साहेबांचा फोन. घाबरू नका. हॅलो, जैन साहेब. हा सुधाकर, कशी आहे माझी चिमणी? काळजी करायची काहीच गरज नाही. त्या सुखरूप आहेत आत्ता. हो, फक्त थोड्या घाबरल्यात. तो सापडला का तो? नाही साहेब. शोधा त्याला. हो 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 साहेब. आणि सुधाकर बघ, जोवर मी परत येत नाही ना तोवर माझी बहीण तुझी जबाबदारी आहे. लक्षात ठेव. हो साहेब. अरे ताई घाबरू नका. साहेबांचाच फोन होता. ऐका, मी बाहेर जाऊन बघतो. तो इथंच कुठेतरी लपला असेल. तुम्ही घाबरू नका. तुम्ही दरवाजा लावून घ्या. मी लगेच बघून आलो. हा, तुम्हाला काय जरी वाटलं ना तर लगेच मला आवाज द्या. घाबरू नका. फक्त दरवाजा लावून घ्या. उठा उठा.